चाकणकरांनी महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिलाय। भोंदू खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना हा दुसरा धक्का मानला जातोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे त्यांनी आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द केला। खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारात त्याच्या गैरकृत्यात दुरान्वय संबंध नाही। आजही ती स्पष्ट व ठाम भूमिका आहे। तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच। खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप होत आहेत ते वेदनादायक आहेत। सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच। हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे। आज सकाळी फोनद्वारे सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे। ज्या पद्धतीने तपास वेगवान सुरू आहे त्या प्रदेशाध्यक्ष पदावर सत्ताधारी पक्षात असताना दबाव आला असता त्या तपासावर, त्यामुळे त्यांनी तो राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी व्हावी अशी मी मागणी केली होती। पण आता देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल। आता त्यांचा जो आहे तो राजीनामा तब्बल अशोक खरातला 10 दिवस अटक केल्यानंतर आलेला आहे आणि आता दोन्ही राजीनामे दिल्यामुळं त्यांच्या जो आहे तो तपासाचा मार्ग मोकळा झालेला आहे। SIT लवकरच त्यांना जे आहे ते तपासासाठी बोलवून घेईल आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जनतेच्या समोर येतील। तर सुषमा अंधारेंनी अतुल सावेंचे खरात सोबतचे फोटो दाखवलेले आहेत। तर सुषमा अंधारेंनी दाखवलेला फोटो तथ्य नाही असं अतुल सावेंनी म्हटलंय। भोंदू खराची आणि माझी ओळख नाही असं देखील अतुल सावेंनी म्हटलंय। तर अतुल सावेंवरती आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता। अतुल सावेंवरती सुषमा अंधारेंनी आरोप केला होता आणि फोटो दाखवत हे आरोप करण्यात आलेले होते, परंतु हे आरोप जे आहेत ते अतुल सावेंनी फेटाळलेले आहेत। तर अतुल सावे आणि सुषमा अंधारे यांनी त्यांचे आरोप जे आहेत ते खोडून काढलेले आहेत अतुल सावे यांनी। हा फोटो जरा बघितला गेला पाहिजे। अतुल सावे आहेत सत्ताधाऱ्यांमधले। म्हणजे काल कुणीतरी एक बोल घेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, त्या बिनबुडाचे आरोप करत होत्या। मी फोटोंसकट आणि पुराव्यांसकट बोलत आहे। अर्थात हा अतुल सावेंचा फोटो आहे म्हणजे अतुल सावे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं नाही। चौकशा त्यांनी कराव्यात, पण कुणी कुणी पोसला, हा भस्मासूर कुणी कुणी पोसला, कुणी कुणी पैसा अडका दिला, तर त्यांची नावं जरा उघड झाली पाहिजे। टीव्हीवर माझा फोटो दाखवण्यात आला। त्या फोटोमध्ये मी सहकार मंत्री असताना सिन्नरला एका सहकारी औद्योगिक वसाहतीच्या कार्यक्रमात गेलो होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये ते व्यासपीठावर होते। माझा काही त्यांचा परिचय नाही किंवा कुठलीही ओळख नाही, त्यामुळे त्या फोटोमध्ये काही तथ्य नाही आहे। पण मी कुठल्याही वैयक्तिक कार्यक्रमाला गेलेलो नाही। तर नाशिकमध्ये पोलिसांनी खराचं कार्यालय असलेल्या उकस प्रॉपर्टीची तपासणी केली आहे। SIT पथकानं सील केलेलं उकस कार्यालय उघडून पंचनामा केला। पोलिसांकडून खरात विरोधात पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। पंचनामा केल्यानंतर उकस प्रॉपर्टीचं कार्यालय पुन्हा सील करण्यात आलं। तर जातपात धर्माच्या पलीकडे अंधश्रद्धेला थारा नाही असं धनंजय मुंडेंनी म्हटले। तर रामायण, भागवत, गीता त्यासोबत अंधश्रद्धा नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे। स्वतःला काहीतरी मिळावं यासाठी जे करतात ती अंधश्रद्धा असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। बीडच्या परळीमध्ये श्रीमद भागवत देवी कथेचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी त्या बोलत होत्या। तर जातपात धर्माच्या पलीकडे अंधश्रद्धेला थारा नाही असं वक्तव्य जे आहे ते पंकजा मुंडेंनी केलंय। तर रामायण, भागवत, गीता हे अंधश्रद्धा नाही असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलंय। स्वतःला काहीतरी मिळावं यासाठी जे करतात ती अंधश्रद्धा असल्याचं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलंय। मागासवर्गीय समाजातल्या आमच्या भगिनी जिथं कुठं, आमच्या लेकी जिथं कुठं सून म्हणून गेल्या, त्यांनी सुद्धा तिथं या श्रीमद भागवत देवीच्या कथेमध्ये सहभाग घेतला। मग जातीचं तर सोडा, सगळ्या जातीत याची गरज खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रात ही खरी श्रद्धा, हे खऱ्या अर्थानं अध्यात्माचं, वारकऱ्याचं जी शिकवण जात पात धर्माच्या पलीकडं, आणि ती शिकवण फक्त श्रद्धा आणि श्रद्धेची आहे। अंधश्रद्धेला
तुसभर ही जागा या आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायाच्या या सप्त्यामध्ये नाही. ऐकणं किंवा रामायण ऐकणं किंवा एखादं कीर्तन ऐकणं म्हणजे काही अंधश्रद्धा नाहीये. ते तर सुविचार आहेत. ते म्हणजे एखाद्या माणसाला परत परत चांगल्या विचारांची आठवण करून देण्याची एक आपल्याकडची परंपरा आहे. हा, कोणाला काहीतरी मिळवण्यासाठी, स्वतःला काही मिळवण्यासाठी जर कोणी काही करत असेल तर ते चुकीचं आहे, ते अंधश्रद्धा आहे किंवा ते चुकीच्या पद्धतीने ज्ञानाचा वापर करणं ते वेगळं आहे. आणि ते तर भागवत आहे, सगळ्यांचा सोहळा आहे, सगळे छान एकत्र